नमस्कार मित्रांनो, मी सीमा आमराव. MPSC कंबाईन ग्रुप बी आणि सीसाठी आपल्याला करंट अफेअर्सचे काही महत्त्वाचे टॉपिक्स तुमच्यासमोर घेऊन येत आहे. प्रत्येक वेळेला माझे एक महत्त्वाचे टॉपिक्स आपल्यासमोर असतात, जसे की आपण मागेच पाहिलेले आहे. आता हे आपलं अंतरिक्ष घडामोडीबद्दल आपल्याला मी माहिती सांगणार आहे. तर आपण ह्या माहितीला आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता, पॉईंट म्हणजे नोट डाऊन करू शकता व्हिडिओला स्टॉप करून. आणि जसं मी सांगते, आपण जर हेडफोन टाकून म्हणजे आपण ऐकलं तर आपलं हे रिव्हिजन पण होईल, आपल्याला लक्षात पण राहील. तर हे एक सगळ्यात बेस्ट वे आहे. पहिली इंटिग्रेटेड एअर ड्राफ्ट टेस्ट म्हणजे बघा, आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो आणि यू नो वॉट की आपल्याला प्रत्येक वेळेला इस्रो या अंतरिक्षाबद्दल आपल्याला माहिती विचारल्या जाते प्रत्येक वेळेस एक्झामला. तर आपल्याला यावेळेसही दाट शक्यता आहे की आपल्याला इस्रोबद्दल माहिती विचारू शकतात. तर हा सगळ्यात पहिले मेन जो टॉपिक आहे आपण लक्षात घ्या की 24 ऑगस्ट 2025 रोजी गगनयान मोहिमासाठी एकात्मिक एअर ड्राफ्ट टेस्टची चाचणी घेतली. ठीक आहे. आता चाचणी घेतली तसे टेस्ट करण्यात आलं 24 ऑगस्ट 2025ला. ठीक आहे. आता भारतीय हवाई दलांचा चिनूक हेवी फ्लीट हेलिकॉप्टरचा वापर करून सुमारे 3 किलोमीटर उंचीवरून क्रू मॉड्यूल सोडण्यात आले. किती किलोमीटर उंचीवरून? 3 किलोमीटर उंचीवरून. आणि ठिकाण कसं होतं, हे कुठे होतं? हे सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरिकोटाकडे. आता बघा, याचे उद्देश नेमकं काय होते बघा, की गगनयान मोहिमेसाठी डिझाईन केलेले क्रू मॉड्यूलच्या पॅराशूट आधारित वेग कमी करण्यासाठी आणि प्रणालीची अंतिम कार्यप्रदर्शन तपासणे आणि प्रमाणित करणे, हे त्याचे मेन उद्देश होते. आता जसं की इथे तुम्हाला एअरक्राफ्ट दिसत आहे, तर हे तुम्हाला मेन्शन केलेलं आहे. तर हालाकी हे ब्लॅक अँड व्हाईट आपल्याला शो करेल. तर बघा, समुद्रावर सुरक्षित लँडिंगसाठी क्रू मॉडेलनं अंतिम स्पर्शवेग सुमारे 8 मीटर सेल्सिअस पर्यंत कमी करणे हा प्रणालीचा उद्देश. आणि या प्रणालीमध्ये एकूण 10 पॅराशूटचा समावेश होतो. ठीक आहे. आता या गगनयान जी मोहीम आहे ना, याची मोहीम काय बघा आपण. इस्रोची पहिली मानवी उडान मोहीम म्हणजे घोषणा 2018 याची मेन घोषणा झालेली होती. आता बघा, भारतीय अंतराळवीरांच्या 3 दिवसासाठी लो अर्थ ऑर्बिटमध्ये पाठवणे आणि सुरक्षितपणे परत आणणे हे त्याचे मेन उद्दिष्ट होते. आता प्रक्षेपण वाहन जे आहे ते HLVM-3 मध्ये दाखवलेले आहे. प्रक्षेपण वाहन आपण बघितले की HLVM-3 हे दिलेले आहे. आता बघा, रशियाचे गागारिन कॉस्मोनॉट सेंटरमध्ये भारतीय अंतराळवीरांना प्रशिक्षण देण्यात आलेले होते. आता यासह मानवी अंतराळ उडान क्षमता साध्य करणारा जो भारत आणि रशिया, अमेरिका, चीन नंतर चौथा देश ठरला. भारत हा कितवा? चौथा देश ठरला. तर बघा, याच्यामध्ये दिलेले मेन मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा की डिसेंबर 2025 मध्ये व्योममित्रा या रोबोसह मोहिमेला पहिले मानवरहित प्रक्षेपण होणार आहे. तर राईट नाव आपण डिसेंबरमध्येच ही गोष्ट बघतोय आणि आता हे डिसेंबरच चालू आहे, त्यामुळे इथं व्योममित्रा हे रोबोसह मोहीम पहिले मानवरहित प्रक्षेपण होणार आहे. या मोहिमेची 3 मानवरहित चाचण्या पण नियोजित केलेल्या आहेत. आता बघा, त्यानंतर बघा 2017च्या सुरुवातीला भारतीय अंतराळवीरांची पहिली मानवी अवकाश मोहीम पार पडली. 2017च्या सुरुवातीला. ठीक आहे. तर बघा, व्योममित्रा म्हणजे काय माहिती ना. व्योममित्रा हे जे आहे हे ह्युमनॉइड रोबोट मानवरहित चाचणी मोहिमेमध्ये अंतराळात पाठवण्यात येणारे एक 2020 मध्ये इस्रोने या महिला रोबोटचे अनावरण केले. गगन मोहिमेसाठी 27 फेब्रुवारी 2024 रोजी 4 जणांची निवड झालेली होती. 4 जणांची निवड. कोण कोण हे आपल्याला माहिती फार आवश्यक आहे. याच्यामध्ये त्यांना गगनयात्री असे संबोधले आहे. जे 4 यांची निवड केली ना, त्यांना गगनयात्री असे म्हटलेले आहे. आणि त्यामध्ये हवाई दलांच्या या गगनयात्री कोण होते आपण बघूया. पहिले होते प्रशांत बालकृष्ण नायर, दुसरे होते अजित कृष्णन, तिसरे आहे अंगद
प्रताप आणि शुभांशु शुक्ला यांचा समावेश होतो. शुभांशु शुक्ला हे नाव आलं की आपल्याला लगेच इस्रो हे आठवतं. तर हे खूपच म्हणजे आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं नाव आहे आणि यामध्येच आपल्याला ही गोष्ट लक्षात येते. ऑक्सियम म्हणजे 4 मोहीम. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानामध्ये ISS राबवण्यात आलेले खाजगी क्रू अंतराळ मोहीम. ठीक आहे. आता याचं प्रक्षेपण 25 जून 2025 रोजी प्रक्षेपण झाले आहे आणि याचं ठिकाण होतं केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरिडा. या सगळ्या ज्या माहिती आहे फार गरजेचं आहे, इम्पॉर्टन्स आहे, नोट डाऊन करून घ्या. संचालक आहे ऑक्सियम स्पेस. अंतराळयान क्रू ड्रॅग ग्रेस. मोहिमेची ब्रीदवाक्य हे पण लक्षात ठेवा. विचारू शकता की ऑक्सियम 4 मोहीम यांची मोहिमेची ब्रीदवाक्य काय होते. त्याची ब्रीदवाक्य होते रियल द रिटर्न. आणि सहभागी अंतराळवीर कोण कोण होते? अमेरिकेचे होते, भारताचे होते, पोलंड आणि हंगेरीचे होते. भारताचे जसं मी आत्ता सांगितलं शुभांशु शुक्ला हे नाव आपल्याला पाठ असायलाच हवं. ते त्यांची भूमिका पायलट म्हणून होते. कमांडर होते अमेरिकेची पेगी विटसन. अँड याच्यामध्ये दिले मिशन स्पेशालिस्ट कोण होते? पोलंडचं होते. आणि मिशन स्पेशालिस्ट 2 होते याच्यामध्ये, एक पोलंड होतं आणि एक हंगेरीचे होते. हे ना, हे लक्षात असू द्या. शुभांशु शुक्लाबद्दल आपण आता माहिती घेऊया आणि हे फार गरजेचे आहे मित्रांनो. ही एक माहिती तुम्हाला माहिती असणं फार गरजेचे आहे, है ना. अंतराळात प्रवास करणारे 634 हे अंतराळवीर. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये ISSला जाणारे पहिले भारतीय होते. त्यामुळे हे पहिले भारतीय शुभांशु शुक्ला यांच्याबद्दल माहिती आपल्याला असणं गरजेचे आहे. आता बघा, राकेश शर्मा म्हणजे 1984 यांच्या दरम्यान अंतराळात जाणारे हे दुसरे भारतीय ठरले. सगळ्यात पहिले कोण होते? 1984ला राकेश शर्मा. आणि आता हे शुभांशु शुक्ला 2025 मध्ये आहे. शुभांशु शुक्ला यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1985 लखनौमध्ये उत्तर प्रदेशमध्ये झाला आहे. यांचं जे शिक्षण आहे ते MTech झालेलं आहे. 2006 मध्ये ते भारतीय हवाई दलामध्ये दाखल झाले. त्यांना 2000 तासाहून अधिक उड्डाणाचा अनुभव पण आहे, है ना. याच्यामध्ये माहिती अशी दिलेली बघा, सर्वात मेन मुद्दा जो आहे सुखोई 30, MKI, MiG-29, जॅग्वार अँड डार्नियर 228 या विमानांचे त्यांनी उड्डाण केले. ही विमानांचे नाव आहेत. आता त्यांनी रशियाच्या गागारिन कॅमोनाइट प्रशिक्षण केंद्रामध्ये आणि बेंगलोरमधील इस्रोच्या अंतराळवीर प्रशिक्षण सुविधेचे व्यापक प्रशिक्षण घेतले, है ना. आता गगनयान मोहिमेसाठी गगनयात्री म्हणून त्यांची निवड करण्यात आली आणि या चारही जे पण आपण आता नाव बघितले यांना गगनयान किंवा गगनयात्री असं म्हणण्यात आलं. हा एक प्रश्न येण्याची फार शक्यता आहे की सुनीता विल्यम पृथ्वीवर परतल्या. ठीक आहे. तर आपला प्रश्न असा येऊ शकतो की सुनीता विल्यम पृथ्वीवर कधी परतल्या? तर त्या 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुखरूप परतल्या. त्या नासाच्या सुनियम विल्यम्स आणि बॅरी बुच विल्मोर यांच्यासह 4 अंतराळवीर जे आहे ते म्हणजे 18 मार्च 2025 रोजी पृथ्वीवर सुखरूप परतले. आता विल्यम्स आणि बुच यांच्यासह निक हेक आणि रशियाचे कॉस्मोनॉट अलेक्झांडर आणि ग्रोव्होनोव यांना घेऊन स्पेसएक्स कंपनीचे ड्रॅगन अवकाशकुपी आणि फ्लोरिडा किनाऱ्याजवळ समुद्रात उतरले. आता बघा, जून 2024 मध्ये 8 दिवसाच्या मोहिमेवर गेलेले सुनीता आणि विल्मोर म्हणजे 286 दिवस आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये IAA अडकून राहिलेले होते. म्हणजे बघा, सुनीता विल्यम हे लक्षात असू द्या की हे फक्त 8 दिवसाच्या मोहिमेवर गेले होते, पण त्यांना लागले किती दिवस? 286 दिवस ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकामध्ये अडकून राहिल्या होत्या. आता सुनीता विल्यम यांचा अंतराळातील तिसरा प्रवास होता हा तिसऱ्यांदा, आणि त्यांनी अंतराळात एकूण 608 दिवस राहण्याचा पराक्रम केलेला आहे. हे म्हणजे खूपच टफ कंडिशन असते अशा वेळेला की आपण 8 दिवसाच्या मोहिमेवर जातो आणि राहतो आपण 286 दिवस. इट्स सो डिफिकल्ट अँड व्हेरी टफ मोमेंट्स फॉर दॅट. तर हे एक लक्षात असू द्या की सुनीता विल्यम यांच्या अंतराळातील तिसरा प्रवास होता. आता सुनीता विल्यम यांच्याबद्दल आपण माहिती घेऊया. यांचा जन्म
19 सप्टेंबर 1965 झालेला आणि त्यांचे वडील जे आहेत दीपक पंड्या हे भारतीय वंशाचे म्हणजेच गुजरातचेच आहे. ठीक आहे. आता होते इन द सेन्स तर त्या अमेरिकन नौदलामध्ये हेलिकॉप्टर वैमानिक आणि चाचणी वैमानिक होत्या. आता 1998मध्ये त्यांची नासाची अंतराळवीर कार्यक्रमासाठी त्यांची निवड झाली होती आणि त्यांनी एकूण स्पेस वॉक पूर्ण केले आहे आणि त्यांच्या स्पेस वॉकचा एकूण वेळ 62 तास 6 मिनिटे आहे, जो महिला अंतराळवीरांमध्ये सर्वाधिक आहे. आता त्यांना पद्मभूषण म्हणजे 2008च्या पुरस्कारांमध्ये सन्मानित पण करण्यात आलेले आहे. चंद्रयान-5 मोहिमेला मान्यता. ठीक आहे. चंद्राचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाकांक्षी चंद्रयान-5 मोहिमेला केंद्र सरकारने मान्यता दिल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी 16 मार्च रोजी 2025 रोजी दिली आहे. आपल्याला हा प्रश्न येऊ शकतो की इस्रोचे अध्यक्ष कोण आहे? तर इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांचं नाव लक्षात असू द्या. चंद्रयान-5 बद्दल पण आपल्याला करंट अफेअरमध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो की चंद्रयान-5 मोहिमेमध्ये चंद्राच्या पृष्ठभागाचा अभ्यास करण्यासाठी 250 किलो वजनांचा रोवर पाठवण्यात येणार आहे, अशी याची माहिती दिलेली आहे. इस्रोचे 100वे प्रक्षेपण. आता भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने इस्रो म्हणजे 29 जानेवारी 2025 रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून आपले ऐतिहासिक 100वे प्रक्षेपण केले. आतापर्यंतच्या 100व्या प्रक्षेपणामध्ये इस्रोने 548 उपग्रह कक्षेत सोडले आहे. तर इस्रोबद्दल फार माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो, की इस्रोचे पहिले प्रक्षेपण कुठे झाले, कधी झाले आणि त्याच्या उपग्रहाचे नाव काय होते, हे पण आपल्याला प्रश्न येऊ शकतो. तर हे आपण याचं स्क्रीनशॉट किंवा हे नोट डाऊन करू शकतात. मी तुम्हाला प्रत्येक वीकमध्ये किंवा डे बाय डेमध्ये याबद्दल तुम्हाला माहिती देणार. हवं तर आपण मला कमेंट करा की तुम्हाला अजून कशाबद्दल माहिती हवी, तेही मी तुम्हाला प्रत्येक वेळेला हे करणार की नाही. प्रत्येक दिवसाला याचे मी तुम्हाला PDF द्वारे किंवा या बुकद्वारे मी तुम्हाला मेन्शन करणार. आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मित्रांनो, प्लीज मला कमेंट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. थँक्यू सो मच.